नाही नाही काय पाहिजे मी नको म्हणलं तरी आज पोरीला घेऊन जातो मी नव्हतं घरी तुमच्या नको कोणाचं मी आदमीला लावलं. हो, तू इकडे जा. दोघांचं मुर्द पण. यो आमचं मारा तुमचं नाव काय तुमचं नाव माझं नाव अक्षय. अक्षय का? बरं बरं या बाईने झाडू नाही मारला अजून बाई. वय पूर्वा ते भांडे घासायचे होते नाही घासले तू चल ना आपल्याला भांडे घासून घे मी कपडे धुवून घेते मग आपण शेतात जाऊ चिंचा आणायला नाही का. पहिलं तू झाडू मारून का नाही बरं घेतला. माझी साडी कशाला घातली तू. अगं मला ना कपटात दिसली म्हणून घातली. मी 2 आणले त्या ग परवा 2 वेगवेगळे कलर का अशी करते मी तुझ्या कुठल्या वस्तूला हात लावते का सांग बर. अगं पण मला आवडते ना तुझं काही एवढं राहून दे चल काय काम नाही. करत नाही काय नाही नुसते चुकर कामाचे आहे बघ ती भांडे घासून घे जा पहिलं. मी काय म्हणते ही दे ना मला. येडेच का ग तू जरा काय कुठे गेली आई. मी काय म्हणते ऐक तू पहिलं झाडू बिडू मार भांडी बिंडी घास धुणं धु आपण मग चिंच काढायला जाऊ. तू शांत बस तू भांडे घासून घे माझं मी आवरती बघते. नाही ग तू भांडी घास कशाला वरती ग मी अशीच करत असते तू मग नाही आया मम्मी हिला सांग बर का प्रत्येक वेळेस ही अशीच करते मला ढकलून बिकडून देते कुठं पण. अगं इतक्या बोंबला त्या जोर जोरात सगळ्या आसपासचे लोक झोपलेले जागे झाले पर मला रानात आवाज येतोय याच्यासाठी तुम्हाला दोघीला घरी ठेवलं होतं का मी. मग तिला कळत नाही का मला नको बोलू तू तिलाच बोल. तू घोडे मोठी ना तुला अक्कल नाही का. तुला कळतंय का माझी साडी घातली काय गरज होती. घालू दे ना घातली तर लहान आहे ती. मी हिच्या वस्तूला हात लावते का. अरे, तुला पण कळत नाही का एवढ्या कपाट्या साड्यात का तू पण मुद्दाम तिला त्रास देते. मम्मी नाही ग मला जे आवडणार ते मी घालणार. तू तुझ्या मोठ्या पोरीला बोल तिला समजत नाही का लहानीशी कसं बोलावं कसं नाही बोलावं ती मला प्रत्येक वेळेस मारत असते तेव्हा तू तिला नको बोलू. तुला ना तीच आवडते कारण ती तुझी पहिली मुलगी आहे ना मी तुला आवडतच नाही. पण तू किती छान आहे मला माहिती. आणि तिला मी काय म्हणलं हे काय भांडी घासून घे आपण जाऊ चिंच आणायला तू सांग बर. म्हणजे हे नाही काही काम करायचं नाही का तुला आणायची का तुझी. मम्मी मी हिला काय बोललं तू झाडू मार फरची पोस भांडी घास धुणं धु मी तर आराम करते मग जाऊ आपण चिंच काढायला. तुला लाज आहे का सगळे काम तिला लावी. बघ ना मी रात्री चपात्या पण लाटल्या होत्या. मम्मी पण पीठ मळून दिल तर तिला. काय झालं खाल्लं नाही का तू. मम्मी तिला मार की ग तू. अगं तू किती आहेत रेड आहे मला माहित नाही का. गोड गोड काहीच नाही बोलत. गोड गोड बोलून काम करून घेते किती गोड बोलते तुझ्या मग बरोबर. मी बारके म्हणून मी करते काम. अगं तू मोठी आहे मग तीच ती बारकी अगं ती बारके म्हणून नाही मी काम आणि करते का मग तिला लाज नाही ते नटायचं मी आराम करायचं निश्चित सुटली बोकड्यावाने अशी घरात बसून म्हशी किती दिवस लाज राहणार देते आहे. मग तुला काय होतंय ग मी सुटले ना तुझा काय प्रॉब्लेम आहे. मग मी माझ्या बघांना मला सुटायचंय काय व्हायचं. मोबाईलला जरा कुलूप लाव जरा अभ्यासाचं बिभ्यासाचं बघ नाटा थाटा जरा कमी कर आणि हिच्या वस्तूला हात लावायचा नाही. मम्मी मी लावणार मग काय आता शेजारच्यांच्या वस्तूला हात लावायला जाऊ का मी. अगं, पण तुला पडले ना एवढं मोठं सगळं आणलं ना तुला. तुझ्या वस्तूला हात लावते का तू मला काहीच घेत नाही प्रत्येक वेळेस मला तू काहीच घेत नाही सगळं तिलाच घेती साड्या घेती मेकअपचं घेती सगळं तिला घेती. अगं ए बायांनो लय ग तुमच्या मी घेतलं का काय हिनं घेतलं ना परवा किती खरेदी केली मला पण आता पाहिजे म्हणजे मला तुला जर तू घेऊन दिला ना बघ मग मी काय पण करेन. मोबाईल बंद करा बाई इतका वैताग आला ना तुमचा ना मी काळच करते कुठंतरी. कुठं काळ करते मला करायचं करते हो बाजू. कुठं काळ करते तुझ्यामुळे झाले सर्व तुझ्यामुळे झाले. हा राहू का माझी साडी काढ चल. काढून का मी चल मला साडी काढून दे. मी नाही देणार चल मी देणार नाही. सांग की मी देणार नाही साडी काढून नाही देणार मला नाही देणार. तू कशी देत नाही तीच बघते तुला जेवाय दिलं तर बघ आता काय हसते. भाई वैताग आलाय ना मला ह्या पोरी एवढ्या मोठ्या घोड्या झाल्या तरी अक्कल नाही बाई पोरींना लहान लेकराच्यावर भांडत येतात. हा माणसाने रानातून रुणातून जावा घरी जावा जरा आराम करावा म्हणलं का यांचं सीन चालू होतो यांच्या सोयरिकचं ना तर बघावंच लागणार आहे मला. काय रे अक्के लय घाय घाय बोलिल मला. अरे बाबा बोलावलं या पोरींच म्हणलं बघावं आता कुठंतरी आता मोठ्या झाल्यात. बघ ना तू हिंडतो रिक्षा इकडे तिकडे असतो. हाय ना रिक्षावरच रे काय तसं ड्रेसवर आलो ते रिक्षा तिथं लावली. हा ना म्हणलं तुलाच बोलून घ्यावा. आता कोण आहे तू सांग बरं मागं पुढे बघायला तरी मग बघ चांगली एखादी सोयरी कुठे भेटली तर. सोयरी की पाय हाय राव एका ठिकाणी चांगलं बाबा नीटनेटकं बघ. हाय आहे 2 भाऊ आहेत 2 जण भाऊ आहेत. हा आई आहे म्हणजे आई नाही बाप आहे त्यांना आणि आई वारलेली त्यांची. हा का हा पण या कार्ट्यांचं आता मग कधी बोलवायचं त्यांना कसं करायचं.
घेऊ ना बोलून, तू म्हणशील तर बोलून घेऊ आपण. मग एक काम कर, मग बोलव बरं त्यांना, जमलं तर आज आले तरी बरं होते. असं का? हा मग घे बोलून. आईला आता फोन पण ऐक ना, त्यांना जमीन बिमीन नीटनेटकी आहे का नाही, घरचं वातावरण सगळं व्यवस्थित एकदम भारी आहे. हा आहे ना. हा, दोघं भाऊ आहेत, एकदम भारी त्यांचं. टेन्शनच घेऊ नको, तू पोरींचा कल्याणच होऊन जाईल माहिती का. मग करतानाच बाबा नीटनेटकं केलं ना, म्हणजे डोक्याला आयुष्यभर शिन राहत नाही. गावातले ते 10-20 एकर त्यांना जमिनी अशी ट्रॅक्टर ट्रक आहेत काही, हा, मग उसावर चालू आहेत कारखान्याला. हा का. हा, मग चांगले बाबा, मग नाही काही शिन व्हायचा. त्यांचा बाप चेअरमन आहे कारखान्याचा. बया, त्या पोरांचा बाप चेअरमन आहे. बघ बरं मग. एवढा जे पण लय चापर आहे. खरं. हा हा, मग बरं जाऊ दे, ते काय का असं ना, आपल्या पोरींचं कल्याण झालं ना म्हणजे शिन नाही. मी ना आज त्यांची गाठ घेतो बर का. हा. नाही तू आज बोलव, गाठ घेऊच नको, फोन कर आणि लगेच तातडीने बोलव. बरं मी जातो, हा. त्याला घेऊन येतो, त्याला सांगतो मी. ते म्हणले होते आहे का कुठं सोयरी, हा पण माझ्या काय डोक्यात नव्हतंच हा. या पोरींचं भाषणचं. मग आता त्यांना विचारतो, त्यांना चौकशी करतो, त्यांना घेऊन येतो. पण सगळ्यांना. आजच घेऊन ये. आजच घेऊन येतो रे. हा. तू भेऊ नको अजिबात. मग जा आणि तेवढं काम कर बरं पटकीनी. हा लगेच येतो. हा. येऊ का? हा हा. बरं झालं बाई, आलं ना जुळवून, म्हणजे माझ्या डोक्याचं सीन कमी बाई. रोजच्या किटकिटीला पण मी वैतागलेली. बघत आता काय करतात का, आजोक भांडत बसल्यात. आईला या पोरायला म्हणलं आमरायला पाणी द्या रे, पण पोरायचं काहीच लक्ष नाही इकडं. मी जर नाही आलो पाहायला, फार वाटोळ होऊन झाले आमरायचं. हा, कुठं गेले काय माहिती, आज सकाळच्या रानात येईल नाही. हा, कुठं येणार या कुठं नाही. हा, जेवायला सुद्धा घरी येईल नाही अजून. असं कुठं पोर राहते का. हा, हायो बाबा, काय रे कुठे गेलते रे. कुठं मित्राचं लग्न होतं, लग्न खाऊन आले का. लयच गुलाबजामू खाल्ले मी. 25. हा का. मग सांग होतं जायचं ना रे. आता अचानक आलता त्याचा फोन. काय अचानक घरी स्वयंपाक शाळा पडला ते ना आता. काय झालं, त्यांनी पोरगी पळून नेली आणि 2-4 दिवस ते बाहेर होते फरार. हा. मग घरचे म्हणले या लग्न लावून देतो. असं. मग रात्री आले आणि सकाळी लगेच एका मंदिरात लग्न लावून दिलं. बरं झालं, चांगलं झालं. हा, पण मग तुम्हाला कुठे जमत असं, तुम्हाला जमत नाही ना असं. त्या पोरात तेव्हा कसं 2-4 दिवस नाही म्हणजे ते बी आपणच बघायचं. मग तुमचं काय काम आहे का नाही पोरांसाठी पोरगी बघा. हे बघा, आम्ही पळावली होती पोरगी. आम्ही पळू का मग? तुमची इज्जत जाईल, तुमची करायचं का? इज्जत जाईल हा, तुमची. ते बरोबर नाही. म्हणजे आम्ही तुमची इज्जत बरोबर, राखायची बघतो आणि तुम्ही म्हणा की न्या पोरी पळून पण मग. काय झालं तुम्हाला एक सांगू काय. नाही ऐकायचंच नाही आम्हाला. किती भारी लग्न, बायको किती भारी होती. मग बरं, मी काय जीवाला म्हणतोय, कसं तरी झालं माया बघून. तुम्हाला मा बोलणं जर आलं सर तर मी काय म्हणतो, जग नाव ठेवलं ते बरोबर आहे. पण आता काय झालं माहिती का, हल्लीमध्ये ना शेतकऱ्याला ना पुरेच देऊन राहिले. एक तर तुम्ही कामधंदाच करते नाही. काय काम धंदा करते नाही काय बोलता. तुम्ही कशाला आहे? काय? तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? अरे बाबा मी लय जाणार, मी विचारलं लय जाणार म्हणलं. ते म्हणते भाऊ पुरीच नाही, काय म्हणले तुम्ही? पुरीच नाही, पोराचे लग्न करायचे म्हणलं. हा. असले तर पाय बाबा दोन्ही दोघांना बी संगच करायचं. दोघांचे संगच करू टाकू म्हणलं. आता हे बघा, आता कंट्रोल. त्याला मागं ठेवा मग. नाही तू मागं राही ना मग, वायू दे ना पहिलं मग. नाही दोघांची एकाच मंडपात हा ते बघा आणि आम्हाला माहित नाही. कंट्रोल होत नाही आता. मग कवऱ्याचे त्याचे लग्न बघायचे परत डोळ्याला परत त्रास होता आम्हाला. म्हणजे कसं तरी होतंय. इथं एक दिवस निघा. तुम्ही जेवण तर होतं ना तुमचं. जेवण मग घास नाही गेला घेऊ की नाही, खाली फक्त गुलाबजामू. मी हे बघा एक दिवस निघा ना, हा का? दिवस तरी निघतोय पण रात्र अजिबात निघत नाही. काय होते काय होते रात्र. काय होतं म्हणजे नुसतं ह्या अंगावर त्या अंगावर, ह्या अंगावर त्या अंगावर, काही सुधरत मी नाही. तर लगेच एकटाच झोपतोय. तुम्हाला बोलेल तुम्ही येत नाही तर चांगले टाकतो म्हणून. बापा मग तुम्हाला अरे आलाय काय तुम्ही. जेव्हा पोरग बापाच्या टंगड्यावर टाकीत ना, तेव्हा बापाला कळलं पाहिजे का पोराचं लग्न लावून द्यावं. आणि मी एकदा दोनदा टंगडे बी टाकले होते. मला म्हणते नीट झोप रे, असं कोण झोपतो वाकडे तिकडे. तुम्ही असे येतं, एखादा बाप लगेच लग्न लावून देतो टंगड टाकल्यावर. पण ह्यो आपला बाप असा आहे, कमरत लात घालायला बसला. आता मी कोणाला सांगा मला कोणाला सांगा सांग. आज झालं ना मला कोणाला सांगा. आता तुम्हाला करायचं का? हा? तो जी आमचं राहू द्या, तुमचंच करा, तुम्हीच घोड्यावर बसा. हा अरे मी रात्रभर जागेल राहतो, हा झोप येत नाही. झोप नाही आपण कोणाला काय करू? सांगायचं. हा. तुम्ही तरी बापाला सांगू राहिले. आपण एक काम करू, यांच्यासाठी पोरगी बघू, आपलं राहू दे तसं. आपलं राहू दे, मरू दे तसं. यांना घोड्यावर बसू आणि आपल्या आयुष्याला लागू दे घोडा. हा बर बाबा मी काय मागायला करणार नाही, तुमचंच करून घेऊ. कधी हाय का काही? बघतो एक ठिकाणी. कधी बघतो झाले 5 वर्ष बघा. काय झालं एक ठिकाणी फोन केला मी. चेअरमन राम हो राम 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 या काय लय लांब आज. राम. लांब आहोत, घरी पाहिलं तुम्हाला, हा पण घरी काय दिसलं नाही तुम्ही. हा ते घरचे बरं म्हणले तुमचं इकडे गेले काम आहे ना, तुम्हाला. काम राहू द्या साईडला. आमचं इथं लग्नाचं बोलणं चाललंय सोयरीक. अरे मग तेच चाललंय ना.
बाबा ती सुरी घेऊन आलोय मी बी. आम्हाला दर्शे दम काढा दर्शे घेऊन आले हा कुठे आहेत पुरी हा कुठे आला एवढं नका हे करू. थांबा आधी विचारपूस करायला आले ते करायचं काय लग्न आम्हाला कर, आमचं आहे. करायचं का म्हणजे तसं ठेवायचं का का हो? आज रिक्षाचा दादा बघ काय नाही रिक्षा घेऊनच आलोय काय हा. आलं ती माझी बहीण आहे मोठी अच्छा ती काय म्हणली हा. तिला 2 मुली आहेत लग्नाला आलेल्या हा आहेत का? हा हा, हा. ते म्हणे त्यांना सांगितलं ते आपण असं करता असं म्हणलं हा. आहेत म्हणलं चेअरमन आहेत त्यांच्या ऊस बीस हे म्हणलं भरपूर आहे हा, त्यांच्याकडे chair शेती बिती. हा जे आहे ते तुमचं सांगितलं सांगितलं. clear. सगळं आहे. सगळं आहे ना हा हा मग तेच सांगितलं फक्त पोराला बायका नाही सांगितलं का तुम्ही सांगितलं राव हा मग त्याच्यासाठी आले ना हा, ते तेच. बायका द्यायला हम्म. चालतं का लगेच लगेच. तुम्ही आंघोळ केल्या का हा, केलेले आहेत. आम्ही रोज आंघोळी करून बसू हा. बांग पाठ तिथं घे जाते पाडतो तो रे हा, चल चल उठा उठा चला उठा ना उठा लवकर उठा आता हे आज उशीर करतो. बरे बा पाहुणे माझी 2 पोरं असे हा ट्रक ड्रायव्हर आहे ऊसाच्या गाड्या चालू आहे बरं का चल गाडी तर नाही नाही म्हणजे आपल्या ट्रक आहे आमच्या ट्रक आहे हा आमच्या ट्रक आहे ते ड्रायव्हर नसलो ना आम्ही चालितो हा ड्रायव्हर असते मग ड्रायव्हर लावित नाही ते ड्रायव्हर ट्रक पलटी गेली पलटी केली ती आम्ही चालितो हा तुम्ही दोघं एकच ट्रक चालित का नाही दोन चार आहे. 2 आहेत ट्रॅक्टर येत ट्रॅक्टर आहे हा सांगितलं मी सगळं माझ्या बहिणीला सांगितलंय का हा. हे बघा सगळ्या त्याला शेती आहे म्हणलं 10-20 एकर आहे हा. ट्रक आहे त्यांच्या कारखान्यात तुम्ही चेअरमन आहेत हा कारखान्याचे हो. बिचार स्वतः आम्ही सगळ्या गाड्या चालितो फक्त आता आम्हाला संसार चालवायचा आहे हा लग्न करून असं गाड्या चालू म्हणतात चालू आता हे पोरं काय त्या दादा या गाड्या फार डबल कामावाले जनरल करायला पण आम्हाला आता पहिलं संसार करू द्या. आम्हाला संसाराच्या गाडा हा, चालवायचा आता. आता तेवढंच करायचंय बस. मग चला ना दादा मग कवर बसणार इथं निघायचं मग निघालं म्हणजे चला मग चेअरमन पुरी आहे घरी हा तुमची बहीण हा, पुरी आहे हा, घरी आहेत, आहेत. आणि सगळे- जमून टाका फायनल करा हात पाय पुरी कस काय पुरी कस काय हा, पुढे चांगलं आहे एकदम सोन्या आम्हाला करायचं का लग्न तुम्हाला हा, हे करायचं तसं आहे. गेलो बघून तिथं जसे असते तशा पुरी आई हा? होय पुरी काय कस काय ते चांगले आहे ना आहे ना हा पोरीची आई पुरी म्हणजे जायला नवरा नाही का पोरीची आई म्हणजे अरे बापरे. त्यांची बहीण हा अहो, तुमच्या आम्ही- बहिणीला तुमच्या बहिणीला नवरा नाही का या पोरी ना लहान लहान होते ना तेव्हा आमचे दाजी अरे वारले अरे अरे अरे. मग लवकर सांगायचं राव काय झालं आता हा? काय आलं अरे बघ त्याची आई बॅकेर घेतली रे तेव्हाच अहो का लाज वाटली काय? काय दादा, बघा, आता बघा, तुम्हाला आता. काय नाही हो. मार खाताला. सोन्याची जमवायची का नाही हो, तुम्ही नका येऊ, आम्हीच जातो तुम्ही थांबा इथं. हा, जाऊ. हे, चल 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 घे बापाला घे. अरे बाबा तुम्हाला कोणी चरित्र हा, मग हात दे तुम्ही काय आलं त्यांच्या हात दे. आय इचरिता मग आई, आई, आई. लाज वाटली पाहिजे अरे, भातात बरं. झाल्या. आईला म्हातारे का काय विचारू घेतलं पाहिजे काय करस काय कर तुम्हाला बरं, चला, चला, चला. सासू- चेअरमन तिथं काही बोलू नका बरं का नाही. नाही 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 व्यवस्थित मी तुम्हाला पेमेंट देतो मी अहो तुमची बहीण आहे मला माहिती हा आम्ही काही बोलत नाही आमच्याकडे पैसा भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे ना आहे ना आहे हा, ना आम्ही चांगल्याला बोलू तिथे हम्म. आपल्या पुढं चला चला हे चल हे, चला उशीर झालाय काय करतात काय पुरी ए पुरी न बाहेर आहे का जरा काय झालं आई वर द्यायला तुला अगं खाली उतर जरा खाली ये उमऱ्यातून खाली ये काय ग मम्मी अगं त्या मामाचा फोन आला होता हा हा मग? मामा काय आणतो म्हणला तुला तर नुसतं खायचंच पडलेलं आहे माणसाचं काय ए येतं मम्मी मामाला सांग मला ड्रेस आणायला एक बरं का आणि एक साडी पण सांग म्हणजे मग ही जी साडी हिला देऊन मामा टाकते तर किती दिवस झाला होता म्हणलं होता जिलेबी घेऊन येतो अजून येतो जिलेबी घेऊन 8 दिवस झाले तिकडे अगं हे खादाड्यांनो खाण्यापिण्याचं सोडा ते पाहुणे घेऊन येणार आहे बघायला ते पोतं बित उचला पाहुणे कोणाला बघायला तुम्हाला बघायला येणार आहे पाहुणे ते पोतं उचल लगेच येणार त्याला म्हणलं लगेच आजच्या आज जरा इतका वैताग दिला ना तुम्हाला आणि बाई तुमचं लग्न झालं ना तुम्ही परत ग बाई तुमचे तोंड दाखवू नका इतके वैतागले उचल उचल ते. अगं मम्मी. मला नाही लग्न करायचं अजून नको हा अजून 6 महिने फक्त 6 महिने म्हणजे 6 महिने मला अजून 2 वर्ष तू नाटक करू नको ते उचल पाहुणे येते 1 वर्ष अगं गे बाई मी घेतलं तो निर्णय मला घेऊ द्या नका मध्ये मध्ये तुम्ही उगाच मम्मी डोकं मी फिर- काय म्हणते ऐक ना हिचं करून टाका तर हिचं वय झाले माझं नको ना करू तू बर ठीक आहे चालतंय आई करून टाक माझ दोघींसाठी बघायचे ती आजचं ते आण मी कशाला पाहिजे तुला ग तू ग बस ना सांगितलं तेवढं गपचे पाहिजे ना नुसतं चार 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 करते ग ऐकायच्या नावाने तर काय माहिती शून्य आहे कामाला माग कोणती गोष्ट नुसती आहेत खवऱ्यासारखं आपलं राहायचं टकाटक पण मेकअप सेकअप तिचं हाय ते लुबाडायचं आणि मी कशाला पाहिजे आणि तुला गण मी कशाला लवकर हा टाकते धरू बिरू लाग जरा तिला हिला लईच लग्न करायची घाई झाली वाटतं तुझं लय अवघड आहे बाई या हा पोरींचं. राहीनच बघ आता. अगे थोबड आता तरी बंद करा हा कुठेच पाहुणे आलेत लव फोन आहे अगं तू म्हणला नाही येतो बाई आला असं ना आता येईन मम्मी मला तू पोरगा बघती काय
अगं दोघींना मग माझं वाला कसं असं स्मार्ट असेल ना माझ्यासारखं. बरं येऊ दे ना मग आल्यावर कळन ना. आता तर बोलली ना नाही करायचा. पण तो छान दिसत असेल तर मी काय बाई, करेन ना. माझा नवरा आवडला तर घेशील बाई करून गप्पच बाई. अगं, आई हिला सांगा. अगं बाई अगं जास्तच म्हणली होती हे नाही गप्प करायचं. बसा, बसा, हे पाहुणे आले. जर नाही हिचं जास्त स्मार्ट असेल तर मला हिजच आवडेल. अगं बाई गप ग आलेत ना ते फानी हे आज जरा हे भरून आणा थांबे या बसा. पाहुणे चांगलं आहे घर. गरज काय करायचं तुला ओ पाहुणं इथं बसा इथं आत काय बसा बसा बस. पोरी कुठे आहे? हा मी देते ना आवाज बसा पाणी आणायला सांगते. काय नाव आहे? अहो, पहिलं बसा जाऊ का मी नाही नाही बा- बसा ना पाहुणं बसा. ए बाई पाणी आण या. तुम्ही बसा हा मी बसते या पाणी घेऊन या. तुम्ही बसा ना तुम्ही बसा. हा बस ना. बस तुम्ही बसा हा बसते बसा बस बाई बसा ग खाली. कुठं हा बस इथंच बस. इकडे या. तुम्ही या इकडं इकडं बसा बरं पाहुणं येताना काही त्रास नाही झाला. नाही तर काय आम्ही काय जवळून आलो आम्ही 5 किलोमीटर इडीस का ग? राहणार होतो आम्ही हा हा तुमचा भाऊ आला राहणार बंद कर. हा. थोडं झालता तारास मा पोट दुखायला लागलं होतं. हा सवय नाही पोराला पाय पाय चाला आई हिला सांग बर माझं तोंड झाकती सारखं सारखं. बघू दे ना मला ह्यांना माझं. अगं तू पण उघड ना तोंड. हा उघडू का? हा तोंड नको उघडू पदर उघड. आता उघडतो पण. अरे वा. कशी करते? माझी मी घेतला. छान आहेत मुली एकदम. बरं काढा मुहूर्त तारीख काढा. काय अरे काय चाललंय काय घ्या बामणाला घ्या बोलून. लगेच लगेच उरकून टाकून द्या. हा. अरे 2 मिनिटं बोललं चाललं तर अहो बोलायची गरज नाही. पसंत आहे का तुला आम्हाला कोणती? जा घेऊ 40 50 60 70 80 90 100 ही आम्हाला ती मग 10 100 ओके. मला ही पसंत आहे. मला फिक्स बरं हा, फिक्स फिक्स. पोराचं ना काय तू आपलं बोला आपण शहर सोडते तुम्ही पुरीची आई आहे मी पोराचा बाप आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे. बोला पाहुणे बोला. भाऊ आहे ना माझा भाऊ पण बोला ना. तुमचा भाऊ आहे हा. बरोबर आहे हा. ना तुम्हाला एवढं 2च पुरी झाल्या का हा हा 2च मुली आहेत. हा आम्ही दोघच आहेत ना. अरे दम काय तुम्हाला पोरग आहे का अजून? अरे मी विचार राहिलो बरी विचारा. पाटापाटा काय वेळ वाय घालता. पाहुणा कुठे गेलाय मामा मामा जिलेबी आणली. तुम्हाला पहिलं मामा तिथं सांगितलं तर म्हणजे पाहुणा वारेल मामा ऐका की साडी आणली का मला येताना फोनवर सांगितलं होतं. आणली आणली रिक्षा ते जिलेबी जिलेबी आणली खोकच आणलंय मोठं. आय आणलं. मग आणलं का नाही येताना खाल्ली रिक्षात असती. रिक्षात. अबे चाललंय काय आय आम्ही काय विचारतोय अरे येण्याचा बाजार आहे का काय मला खायचं होते ना तुझं काय आहे. हा? चुप. ऐका 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 आधी लग्न होऊ द्या मग जिलेबी मग जिलेबी खा पेढे खा. हा? लाडू खा. हा पोत भर खा. पाव या जुळे का मागून येले का मागून नाही नाही ती थोरली आहे आणि धाकटी. हा का हा मी आईवर गेली आणि पप्पावर. हा का दाजीवर गेलेली. आम्ही ना आमच्यावरच गेलोय. आम्ही कोणावर गायवर गेलोय. हा का नाही बापावर कोणी. बापाचा काय संबंध संबंध बापाचा काय संबंध संबंध नव्हता नाही संबंध नव्हता. नाही 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 ना म्हणजे फसलं तुम्हाला काय काय माहिती तुम्हाला काय माहिती फसलं का तुम्ही आम्हाला? अरे बाय मग म्हणून मागं ठेवलं का आम्हाला बिगर लागण्याचं. अरे सावत्र बाप येऊ. हा सावत्र नाही मग म्हणजे बाप आहे पण मी फक्त नाव लावलं तुमचे रेत गे नाही 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 तुमचे नाही. आम्ही कुठं राहायचं मग. तिलाच माहिती होतं ना कुठं म्हणजे घरात? त्याच्या आईलाच माहिती होतं कोणता बाप आहे पण काय का काय कसं बोला तर तुम्ही हा? हा आता काय मी काय सांगू तुम्हाला आमच्या आईला नाव ठेवता का तुम्ही. मग आता काय करू म्हणजे इतके दिवस कमी झाकून ठेवलं. वय. अरे मी तुला विचारते काय म्हणते पाहुणं. नाही तुम्ही तसं काही मानू नका घरी दारी आपल्या एकदम व्यवस्थित मी चेअरवर कारखान्यावर आहे ना कार पोर का 2 ट्रक आहे ट्रॅक्टर नाही पैसा पाणी बँक बॅलन्स भरपूर आहे नाहीये. टेन्शन घ्यायचं काम नाही तुमच्या पुरीला काहीच कमी पडणार नाही मम्मी हा. तुम्ही आले तरी तुम्हाला काही कमी पडणार नाही होय का? तुम्ही बरोबर आल्याचं ऐक ना अरे बरोबर आहे. बरोबर आहे ना. तुमचीच आहेत का पण ही? बरोबर आहे. तुम्हाला त्याच्याशी काय करायचंय मला लग्न मी करायला तयार आहे ना तुम्ही करणार आहे लग्न तुम्ही बा, मग आम्हाला का बघायला आले. कोणाशी कोण आहे म्हणजे अहो पोराचं लग्न मी करणार आहे पोरांचं म्हणा नाव असं
तुम्ही कोणा तुम्ही पोरगी बघायला आले का कोणाला तुम्ही मग तुम्हाला नाही बघायची पोर हा आम्हाला बघायचं ना. मग मागचा नको का मम्मी अगं ह्यांच्याकडे कार नाही मग आम्ही ट्रक मध्ये फिरायचं का अगं असं ना असं कसं गबस आहे ना जिबड आहे आपल्याकडे जिबडं? हा. त्याच्यात आम्ही ऊस वाडा वाढ नाही, नाही, मी काय म्हणतो पिकअप पण आहे पिकअप कायचं खेबड सांगा सोय रे सांगा अवघड आहे. अहो यांच्याकडे कारखान्याची गाडी आहे हे चेअरमन आहेत ना यांच्याकडेच गाडी आहे. मग काय नाही कारखान्याची tension गाडी बाई, मग नाही बरं ती दे नाही घेण्याचं काही बोल ना नाही तुम्ही द्या ना आम्ही घेतो तुमच्या काय इच्छा तुमच्या काय इच्छा आता आता पोरीचं आम्ही लग्न करू दे हो तुम्ही द्या आम्ही घेतो हा का ते- ते- पोहे पोहे आणा पोहेच्या आ, ते करू चहा पोहे पहिलं बघणार मी काय आता? हो पोरीचं लग्न झालं तुमची काय इच्छा आहे नंतर म्हणजे म्हणजे तुम्ही एकटाच राहणार का घरी मग अहो माझं एकटीच करायचंय आईन हे दोघे नाही नाही घर जावं नाही राहणार आम्ही घर जावं नाही तुमच्याकडे कोण बघन मग नाही ते बरोबर आहे तुमचं म्हणणं अहो मी काय म्हणते माझ्या एकटीच लग्न करायचंय हिचं नाही करायचं नाही 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 एकटीच दोघाला पोरी बघायच्या दोघाला लग्न संगच करत एका मंडपात नाही नाही हिचं नाही तू नाही ना करणार ऐ, आता? करणार करणार आहे. आहे मी पण आहे जो सोबत ऐ, ऐ, करा मला आवडती द्या तुला सांगतो मी मला आवडतं मम्मी मला ही आवडती शिने का तुम्ही मला पाहिजे नाही नाही कोणाला दूर करता का हा? तुला दूर करतो नाही आता ती लहान तू त्यासोबत कर. नाही नाही तू येणेस का ग बघ हे कशी करते आता हिचं लग्न नको करू कर दे रे बाई मला म्हणजे आवडलं. तिथं पण माझ्यासोबत भांडणार आहे अजिबात नाही नाही अगं मम्मी ये तुम्हाला ना एका घरात दोघींना मला द्यायचंच नाही हो, म्हणजे द्या ना आता येतं आता एवढे भांडणं करतात ना, एका घरात काय एक काम करा हा? एका घरात दोघी द्यायच्या नाही ना हा. तिघी देऊ शकता ना ठीक आहे म्हणजे आता तुम्ही दोघी आमच्यासाठी हा. आणि तुम्ही यांच्यासाठी बहिणी होत्या अरे नाही तुम्ही का? नेमकं काय कोण बहिणी होत्या बहिणी मग तुम्ही लग्न केलं या अरे, बहिणीला? बरोबर बोलला काय बोलतोय बाई कधीच्या? जावई? अरे, व्हायचं ही पाहुणे का? असं सांगा ऐका आता तुम्हाला सांगतो तुम्ही कसं सावत्र बाप आहे आमचा हा, हा. तसंच बोबाटा काय करायचा यांची सावत्र. सावत्र आई काय बाई अरे काय बोलतोय पाहुणे? जमतय ना हा, बघ. म्हणजे अहो, अरे मामा तुला काय कळतंय का काय बोलते की तू कसं गप बसलाय हुकेले हे लोक असंच तर घेऊन आलाय का काय तू बघा. नाही नाही, अजून नाही हुकलो नाही मी नाही बोललो काही तुम्हाला माहिती ना हे पोरायच चाललंय अजून वयातून नाही हुकलो दादा करावं बस अरे, काहून बोलायचं तू हे, तुला असंच मारायचंय काय नाही नाही मग काय आलं ते म्हातारीचं जाऊन जा. माझ नव्हतं आपल्या बरं ऐका ना जाऊ द्या आमच्या बापात बाबा, बच्ची धर. आमच्या बापात जाऊ द्या हा बा जाऊ दे बा काही पण नाही आमच्या बा, जाऊ द्या. हा या दोघी द्या आम्हाला बा जाऊ द्या जाऊ दे हो काय म्हणते दांडा आहे आपल्याकडे मला तेच वाटत नाही नाही ऐका ऐका काय हुंड्याचं टेन्शन नाही घेऊ तुम्ही. नाही घ्या ना पैशात लय पैसा आमच्याकडे. पैसा लई. तेच मोजायला कोण नाही ह्यांना हुंडा. चांगला हुंडा द्या ना एक हांडा द्या डोक्यात घालायला हुंडा नको न हंडा नको पैसे फक्त आम्हाला आम्हाला तुमची मुलगी द्या हा. तीच आमच्यासाठी लक्ष्मी आहे आम्ही सुखाचा संसाराचा गाडा नेऊ हा म्हटलं जेव्हा तुमची आई पत्ता चालला तर आम्ही स्वयंपाक आम्ही जेव लोकांना घालतो तुम्ही रुपये खर्च करू नका चला सगळं आमच्याकडे हा. बोला सगळा खर्च आमच्याकडं ए, या नाही चला. नाही माझ्या पोरी मला दोन नाही द्यायच्या कारण माझ्या पोरींचं इथंच जमत नाही कसं तर काय? तुमच्या तिथं नाही जमू शकत नाही नाही द्यायची ते किती बरोबर. हो. द्यायची ते जमून किती आम्ही जमून घेतो नाही 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 पोरले येडवड करायला लागले आता मला माहिती आहे ना माझ्या पोरींचं कसं आहे मला त्यांचा आयुष्य नाही बाई बरबाद एकाच मंडपात दोघी पोरीचं लग्न होईल खर्च वाचन होईल नाही नाही सोरीक मोडायचे नाही द्यायचे मला. नाही द्यायची. मला आधी कसं काय बोलला तुम्ही म्हणजे अजून सोयरीक जुळलीच नाही लगेच मोडायला लागली नाही नाही पण मला द्यायचंच नाही काय म्हणते ए, तुम्हाला पुरी पडले का हा. जा 2 मिनिट 5 मिनिटं बोला बरं जा. अरे भाऊ नाही 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 काय करा, बोलायचं करा. नाही चल रे. बोलायचं बोललो असतो नाही नाही बोलाय बिलायचं काय नाही उठा जा, जा, माझ्या जा. हातात कुठं- ए, मला तू नाही आवडत अरे मला नाही आवडत. नाही बोलायचं माझ्या पोरीं संग इकडे ये तू नाही 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 बोलायचं हे बाहेर ये. हे काय बळच कळण चिंगाट पळ हा? नाही नाही हे काय हे काय? नाही 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 काय पाहिजे मी नको म्हणलं तर काय होतं का? आज पोरीला घेऊन जातो मी नव्हतो नेलं तुमच्या नको कोणाचं- मी आज कोणाचं- लावलं. हो, तू इकडे जा. हा? दोघांचं पुरतं पण. काय बात? मी काय केलं? यो आमचं बारा हे जास्त मारा तुमचं नाव काय तुमचं नाव माझं नाव अक्षय. अक्षय का? बरोबर तू बोल ना, इकडे हो. हा पोरगा चांगला आहे अयो, तू तू इकडे हो. तू घराला आणलं का? बायाला. आला बाबू राहिली. इकडे येतो तू इकडे ये तिथं पुसतो काय तिथं बोल हा मला एक लोक
काय बाई तू इकडे ये रे. हा, अशी सोयरी घेऊन लय हलकट निघाले ते हा, तुम्हाला लय चांगलं घरी आणि लय आमक पहिले चांगले वागत होते ते तर तिथं म्हातारं तर ते टाकायला लय चाटळ होतं ते अहो, काय बाजूला चेअरमन म्हणजे- कारखान्याचं चेअरमन अरे किती बोलत होता बाजेंद्रासारखी हिंमत कशी झाली त्या डांगऱ्याची हा, मला- तुला होय ग, तुला लय पटत होता काय तो तुला लाज मम्मी नाही तिला वाटली? पण पटलं ती लहान होय का? मला नाही मी तुझ्यासारखेच नाही का तू म्हणली करायचंय तर मला हा करायचंय तिलाच पटला होता ती तू लय बाजिंदी ग चरा 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 तुला ती माणूस काय बोलतो का नाही इथं उभा राहा इथं जवळ येऊन बडबाड 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 आणि काय रे असे तू पाहुणे घेऊन आला इप्रे चिप्रे काय नाही, त्यांचे नाही, आता- विचार आणि काय त्यांचे संस्कार आणि जिपरे नाहीतर जिपरे हा खरंच. गप ना थोबड नाही पण चुकलं मी म्हणलं चांगले असतील ते आता परत अशी सोयरी पाहिजेच नाही आता भाऊ तो यार, हा. तुला कोपऱ्यापासून हात जोडी ते आणायचे तर नीटनेटके पाहुणे आण हा. नाही तर बाबा नको आणू बाय नाही, नाही, बरोबर आहे. ठेवीन पण अशा घाण लोकांच्या घरात मला द्यायचं नाही. नाही नाही हाच तशी लय नालायक लोक होते चल रे घे चला